तर व्हीएसआर कंपनी मालक व्ही के सिंग यांची आता चौकशी सुरू झालेली आहे आणि या चौकशीवर आमदार रोहित पवार यांनी काही सवाल उपस्थित केलेत। या चौकशीला बोलवलंय की शाही पाहुणचारासाठी बोलवलंय? काळ्या काचेच्या गाडीतून का सोडलं? रोहित पवारांनी असे अनेक सवाल उपस्थित केलेत। रोहित पवार पुणे सीआयडी मुख्यालयामध्ये आज जाणार आहेत आणि त्यांनी या संदर्भात काही ट्विटही केले। पाहूया आपण काय नेमके महत्त्वाचे मुद्दे त्यांनी ट्विट केले। तर अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या अनेकांपैकी एक कारण असलेला व्हीएसआर कंपनीचा मालक व्ही के सिंग याला सीआयडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं की शाही पाहुणचारासाठी? याबाबतच आता शंका निर्माण झाली आहे। सकाळी 11 वाजता आल्यानंतर त्याची 8 तास चौकशी केल्याचं सांगण्यात आलं, पण प्रत्यक्षात बहुतांश वेळ त्याची बडदास्त ठेवण्यात आणि पाहुणचार करण्यातच गेला। रात्री तर काळा काचा लावलेल्या पोलिसांच्या गाडीतून पाहुण्याप्रमाणे त्याची पाठवणी केली गेली। पुढे रोहित पवार म्हणतात ट्विट करताना, एकीकडे आमचा हक्क असून सुद्धा या अपघाताबाबत एफआयआर पण नोंदवून घेतला जात नाही, पण दुसरीकडे ज्याच्या विमानानं अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं त्या व्ही के सिंगला मात्र कुणाच्या आशीर्वादानं व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते। याबाबतचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना सुद्धा पोलिसांनी अत्यंत चुकीची वागणूक देतात। अशा परिस्थितीमध्ये आता तरी अजितदादांसोबत काम केलेले आणि त्यांचे विश्वासू सत्ताधारी आमदार जागे होतील का? रोहित पवारांनी हा प्रश्न विचारलाय आणि अशा प्रकारे रोहित पवारांनी पुन्हा एकदा सीआयडीकडून सुरू असलेल्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे।